नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांचं हे युद्ध दिवसेंदिवस भीषण होत चाललेलं आहे. इराण एकटा अमेरिका, इस्रायलवर हल्ले करतोय, अमेरिकेच्या सगळ्या इस्टॅब्लिशमेंटवर हल्ले करतोय. सगळ्या मिडल ईस्टच्या देशात जिथे-जिथे अमेरिकाचे मिलिटरी बेस आहेत, तिथे हल्ले करतो. त्यांच्या एम्बॅसीजवर हल्ले आहेत आणि हल्ले इतके प्रिसाईज आहेत, की त्यांनी त्यांचे एम्बॅसी उडवल्या. एम्बॅसीच्या एक मतलब सुरक्षेसाठी जे रडार्स होते, जे 500 किलोमीटर दूर वरनं दाखवायचे की कोण येतं, मल्टिपल अटॅक अटॅक ट्रेस करत होते. ते यांचे ड्रोन ट्रेस करू शकले नाही आणि त्या ड्रोननी जाऊन ते रडारच उडवलं. म्हणजे आता तुम्ही सांगा काय स्थिती असेल अमेरिकेच्या त्या सिक्युरिटी सिस्टमची. अमेरिकेचे सगळे दावे अगदी नग्न केलेत इराणच्या ड्रोन आणि मिसाईल अटॅकनी. दुसरीकडे 3H हिजबुल्ला, हुती आणि हमास हे इराणचे सहाय्यक मानले जाते. म्हणजे सहाय्यक मानले जाते. तिकडे लेबनॉनमध्ये हिजबुल्लानी पुन्हा मिसाईल अटॅक सुरू केला इस्रायलवर आणि लेबनॉनवर सुद्धा. त्याचा विरोध म्हणून इस्रायलने लेबनॉनवर पुन्हा हल्ला करायला सुरू केला. 3 मार्च ते आतापर्यंत जवळ-जवळ 800 लोक लेबनॉनमध्ये मृत्युमुखी पडले. त्यात सर्वात जास्त म्हणजे शेकडेनी भरणा लहान मुलांचा आहे. लेबनॉनवर होत असलेला अटॅक पाहून कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन आणि इटली या युरोपच्या 5 मोठ्या देशांनी इस्रायलला खडसावलं. 16 तारखेला त्यांनी 16 मार्चला एक वक्तव्य जारी केलं या 5ही देशांनी आणि त्यांनी इस्रायलला सांगितलं, की तुम्ही लेबनॉनपासून दूर राहा. तुम्ही लेबनॉनवर हल्ला करून तिथल्या लोकांना, सिव्हिलियन्सना मारताय. हे अमानवीय कृत्य आहे. आम्ही हे उधळणार नाही. आम्ही लेबनॉनचं जे गव्हर्नमेंट आहे, लेबनानी सरकार याच्यासोबत आहोत. ते हिजबुलला शस्त्र खाली ठेवतील याच्यासाठी वाटाघाटी करत आहेत. अशा वेळेला तुम्ही हिजबुल्लाच्या नावावर लेबनॉनवर जर अटॅक करत असाल आणि आपली फौज लेबनॉनमध्ये पाठवत असाल, तर आम्ही त्याचा निषेधही करू आणि विरोधही करू. ही एक मोठी डेव्हलपमेंट आहे. याच्या अगोदर अमेरिकेसोबत नाटोने सांगितलं, की ते तुमची लढाई आहे. नाटोला अमेरिकेच्या या लढाईत ओढू नका. जेव्हा अमेरिकेने हॉर्मुझ जलडमरू मार्ग खोलण्याचा प्रयत्न म्हणजे साठी सगळ्या देशांना आवाहन केलं, की तुमच्या जहाजं जंगी म्हणजे युद्ध वाहक नौका पाठवा. युद्धात तयार असलेल्या. ज्याला जंगी जहाज म्हणतात. नेव्हल शिप्स. अगदी चायनाला सुद्धा त्यांनी विनवणी केली. सगळ्यांनीच हात वर केले, की आम्हाला तुमच्या या लढाईत पडायचं नाही. हॉर्मुझ तुम्ही खोला. तुमची लढाई आहे. मग अगदी फ्रस्ट्रेट होऊन त्यांनी सांगितलं, की आम्हाला कोणाचीच गरज नाही. आम्ही 2 दिवसात युद्ध बंद करणार आहोत आणि आम्ही हॉर्मुझ खोलून दाखवणार आहोत. हे 2 दिवसात युद्ध बंद होईल असं तो मागच्या 10 दिवसापासून म्हणतोय ट्रम्प. पण युद्ध काही समाप्त होत नाही. नवीन-नवीन प्रकारच्या मिसाईल, एक डान्सिंग मिसाईल इराणने इंट्रोड्यूस केलं. ते सरळ जातच नाही. ते नागासारखं वाकडं-तिकडं असं जातं. त्यामुळे कुठलंही रडार त्याला ट्रेसच करू शकत नाही. ट्रेस न करू शकत त्यामुळे इंटरसेप्ट करू शकत नाही. इंटरसेप्ट करणारी जी मिसाईल असतात, म्हणजे ते इकडनं मिसाईल टाकला जसं आपण फिल्ममध्ये पाहतो, की इकडनं बाण सोडतो राम, तिकडनं बाण आणि ते बाणाला बाण लागतो तसं. ते इंटरसेप्टर आहे बेसिकली. तर तिकडे पण तेवढेच मिसाईल असायला हवे. आता त्यांचा मिसाईलचा इंटरसेप्टरचा स्टॉक कमी व्हायला लागला. त्यामुळे इस्रायल पासून सगळे खाडी देश जिथे-जिथे अमेरिकेचे आर्मी बेस आहेत, मिलिटरी बेस आहेत, ते सगळे परेशान आहेत. त्यांनी आता हार्बर केले. मग अमेरिकेने जेव्हा त्यांचं एक बेट होतं इराणचं, खुर्द. तिथे 90% इराणचं तेल काढलं जातं. तिथल्या मिलिटरी एस्टॅब्लिशमेंटवर मिसाईल टाकल्या. मग इराणने त्यांना चॅलेंज दिलं, तर तुम्ही आमच्या या जर बेटावर हात टाकला, तर आम्ही या पूर्ण आखाती देशातल्या एकाही तेलाच्या विहिरी साबूत राहू देणार नाही. आम्ही सगळ्या नष्ट करू. अमेरिका थांबला. मग इराणने दुसरी एक चाल चालली आणि त्यांनी सरळ आव्हान केलं,
ज्यांना हॉर्मुझचा तो जलडब्ल्यू मार्ग उपयोगात आणायचा उपयोग करायचा आहे, त्यांनी इराणमधनं किंवा कोणाकडनं तरी तेल विकत घ्यायचं असलं आखाती देशातलं, तर तेल तुम्ही चायनाच्या करन्सीमध्ये म्हणजे युआनमध्ये विकत घ्या. आणि युआनमध्ये जर तुम्ही तेल विकत घेतलं कुठल्याही देशाचं, या खाडी देशातलं, तर आम्ही त्याला सेफ पॅसेज देऊ. अमेरिकन हादरलं, कारण अमेरिकेचा खेळच डॉलरवर आहे. हे युद्धच तसं पाहिलं तर डॉलर आणि तेल आहे. रशियाकडनं आपण तेल घेतो, याला प्रॉब्लेम नाही अमेरिकेला. आपण तेलाला दिलेला पैसाच युद्धात होतो असे काय प्रूफ आहे अमेरिकेकडे? अमेरिका सुद्धा माल घेतो रशियाकडनं. मग अमेरिकेचा पैसा युद्धात वापरला जात नसेल का? पण रशियासोबत आपण रुपी ट्रेड आहे, लोकल करन्सीमध्ये ट्रेड आहे. ते अमेरिकेला भारत सर्वात मोठा म्हणजे दुसऱ्या नंबरचा उपभोक्ता आहे तेलाचा. त्यामुळे भारताने तेल हे डॉलरमध्येच घेतलं पाहिजे. हा हक्क म्हणजे हे हट्ट आहे. आणि आपण त्याच्यासमोर शेपटी हलवत हो, हो, हो करत राहतो. तर या 5 देशांनी इस्रायलला वॉर्निंग देऊन एक नवीन इंडिकेशन दिलं. दुसरीकडे तो जो नॉर्थ कोरियामध्ये किंग जोंग बसलाय बाबा, कारण अमेरिकेच्या म्हणण्यानुसार जपाननी चायनाच्याकडे तोंड ठेवून मिसाईल रेडी ठेवली. उद्या त्यांना वाटलं की जर जास्त आपण हे केलं आणि चायना जर उतरला या युद्धात, तर मग त्यांना पाठीमागून भीती असावी म्हणून जपाननी दुसऱ्या विश्वयुद्धानंतर पहिल्यांदा जपान कुठेतरी शस्त्र घेऊन आला. जपानने मिसाईल ठेवल्या नॉर्थ कोरियानी आपली मिसाईल डागली, ती जपानच्या समुद्राच्या याच्यात येऊन पडली, समुद्री हद्दाच्या जवळ. ते जपानला इंडिकेशन होतं, तुम्ही जर तिकडे केलं तर आम्ही तुमच्यावर अटॅक करू. आणि किंग जॉंग हा थोडासा लोक त्याला क्रॅक मानतात. त्याच्याकडे या रेंजची मिसाईल आहे की तो नॉर्थ कोरियामधनं अमेरिकेचा न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनला टार्गेट करू शकतो. आणि त्यांनी आज धमकी दिली, हे अमेरिकेचा जो युद्धाभ्यास चालला साऊथ कोरियामध्ये, तो तुम्हाला असं वाटत असेल आमच्यावर प्रेशर आणायचं असले, तर आम्ही या साऊथ कोरियावर असा हमला करू आणि परमाणु हमला करू की ते नष्ट होऊन जाईल. आणि त्यांनी काही 400 मैल म्हणजे 400 किलोमीटर दूरची मिसाईल, छोटी मिसाईल टेस्टिंगचे तो व्हिडिओ रिलीज केला मार्केटमध्ये. सोबत 13 वर्षाची त्याची मुलगी आहे, जी होणारी तिची वारस आहे. हे सगळं इतकं भयावह चाललंय. आणि त्यात आमचे पंतप्रधान म्हणतात, गॅस आणि पेट्रोलची काळजी करू नका, भरपूर आहे. देवेंद्र फडणवीस मिळालेला आम्हाला शिव्या घालतात, की तुम्ही अफवा फसवू नका, भरपूर तेल आहे. साहेबांनी म्हटलं ना आहे, मग आहेच. पण छगन भुजबळ म्हणाले, हे मंत्री आहेत बिचारे, ते म्हणाले की थोडा वेळ लागेल, असं नाही होत. 2 जी टँकर आपली आली, ती काही हार्मुजनी रस्ता भारतासाठी ओपन केलेला नाही. भारताने नेव्हल एक्झरसाइज साठी आलेली जी इराणचे नेव्हल सैनिक होते, त्या 140 नेव्हल सैनिकांना सुखरूप इराणला पोहोचवून दिलं युद्धाच्या काळात. म्हणून इराणच्या राजदूतांनी भारतातल्या त्यांना रिक्वेस्ट केली की त्यांनी एक आपलं 140 लोकांना वापस पाठवलं, कमीत कमी 2 टँकर तरी रिलीज करा. म्हणून आपले 2 एलपीजीचे टँकर आले. आपल्याला अजूनही हार्मोज बंद आहे, हे बाकी लोकांच्या फोकनाड्यावर विश्वास ठेवू नका. त्यामुळे या पूर्ण युद्धाची स्थिती एक छोट्या याच्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला. संकट भयावह आहे आणि पूर्ण जगावर आहे. फक्त नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे दोघं मस्त आहेत, बाकी सगळे देश पस्त आहे. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा द न्यूज लॉन्चर मराठी.